मच बाळू पाटील सर, स्वागत आहे पुनश्च सर्वांचं. जय पिंपळादेवी चषक 2026 स्पर्धेची आजची ही तिसरी रात्र आणि मैदानावरती रेग्युलर फॉर्मॅटची ही मॅच. कालपासून भरपूर कमेंट्स येत होते की निळजेची मॅच कधी आहे, निळजेची मॅच कधी, आणि निळजेची मॅच सुरू होते. समोर एदुडने संघ तयार झाला. निळजे संघ आज जय पिंपळादेवी जय हनुमान क्रिकेट संघ निळजे या नावाने खेळतो आणि संघाचे पुरस्कर्ते रुपेशजी मात्रे यांनी पुरस्कृत केला संघ. नाणेफेकीचा कौल हेदुडने संघाच्या बाजूने लागलाय. प्रथम ते फिल्डिंग करतायत, इन्व्हाइट केलंय निळजेला बॅटिंगसाठी. यंदाचा हंगाम निळजेसाठी चांगला राहिला. हेदुडने संघाचे परफॉर्मन्स हंगामाच्या सुरुवातीला आपण बघितलं की चांगला राहिलेला आहे आणि दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एका ताकदीचे आहेत. त्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत असताना तर पहिला सामना आजच्या रात्री ते रेग्युलर फॉर्मॅटमधला आपण बघतायत. मागच्या सामन्यात आपण बघितलं 40+ संघ लेजंड क्रिकेटर विश्वास पाटील किंग ऑफ रायगड या नावाने ती जी उपाधी त्यांना दिली गेलेली आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट त्यांनी गाजवलं. आजही 40+च्या माध्यमातून 50+च्या माध्यमातून ते खेळत असतात. अनेक मोठमोठ्या इनिंग त्यांच्या नावावरती राहिली आहेत. संघाचा पराभव जरूर झाला आणि ते म्हणाले, आम्ही त्यांना भेटलो जेव्हा ते म्हणाले की नाही, खेळ आहे, हरणं जिंकणं होत असतं, आज खेळ नाही झाला आमचा चांगला, त्यामुळे पराभव पत्करावा लागला. तर या मैदानाच्या दिशेने ओपनिंग पेअर मैदानात दाखल होत असताना निळजे संघ जय पिंपळादेवी जय हनुमान निळजे हा संघ आज मैदानावरती खेळतोय. रुपेश मात्रे पुरस्कृत हा संघ आहे आणि आमचे मानपडाचे रुपेश मात्रे आहेत. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एका बाजूला आपण बघतोय हेदुडने संघ जय गावदेवी हेदुडने संघ मैदानावरती तयार झालाय आणि नक्कीच दगदेजी काळ जर बघत असतील या संघाचे बिग सपोर्टर आधारस्तंभ, त्यांनाही आपण त्यांचे स्वागत करूया. दुसऱ्या बाजूला निळजे संघाची ओपनिंग पेअर देखील दाखल झालेली आहे. आपण आहोत जय गावदेवी क्रीडांगणावरती, अत्यंत सुंदर अशी क्रीडा नगरी. बघूया ती मॅच, एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे. सामना चांगला व्हावा. बघूया परफॉर्मन्स कोणाचा चांगला होतोय. मैदानावरती ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. नितेश तर नितेश आणि संदेश प्रतीक प्रवेश 11 हेदुडने. अच्छा, पुरस्कार ते तर आज हेदुडने संघ प्रतीक प्रवेश जय गावदेवी हेदुडने या नावाने आज संघ खेळतोय. संघाचे पुरस्कार ते नाव आमच्यापर्यंत आलं नाही, पण येईल थोड्या वेळात. दोन्ही संघांना पुरस्कार आहेत. दोन्ही संघाचा परफॉर्मन्स चांगला आणि जेव्हा जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो पुरस्कार ते स्वतःहून चालून येत असतात. ही सगळी मेहनत या संपूर्ण टीमची असते, त्यांची कामगिरी असते आणि त्यामुळेच ती दखल पुरस्कार ते नेहमी घेत असतात. नितेश पाटील तयार, स्ट्रायकिंग इनला, नॉन स्ट्राईकला संदेश, बॉलिंग मार्कवर विकी. 8:32 स्टॉप वॉच सुरू झालेला आहे, लक्षात असू द्या. विकी तयार, पहिला आज बॉल हलक्या हाताने ढकललाय, मिड ऑफच्या दिशेने सन्मान दिलेला आहे. चेक केलं होतं कशा पद्धतीने. आपण बघतायत की हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता. फक्त फॉरवर्ड डिफेन्स ज्याला आपण ब्लॉक शॉट देखील म्हणतो, डॉट बॉल. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. बघूया पुन्हा एकदा तयार. उचलला यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आलाय पहिला चौकार नितेश पाटीलच्या बॅट मधून. काही फटके नितेशचे जे खरं तर तो जेव्हा जेव्हा खेळतो ते नेहमी बघण्यासारखे असते. त्यातला हा एक सुंदर फटका आपण बघतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची याचा प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे. पहिल्या चेंडूला सन्मान जरूर दिला, मात्र त्यानंतर चौकाने स्वतःचा अकाउंटही ओपन केलं. उडवलाय हा देखील. समोर फिल्डर आहेत लॉंग ऑनला. थोडंसं जजमेंट चुकलं, पण चेंडूला अडवले जरूर. या दरम्यान केवळ एकदा मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत एकूण 5 धावा. स्वागत आहे सर्वांचाच ओमसा MTC वरती. जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या तमाम लाख्या प्रेक्षकांचं जय पिंपळादेवी चषक 2026 च्या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड संदेश, अलीकडच्या काळात संदेशही चांगली कामगिरी करतोय. डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. नेहमी विशालला आपण सलामीला बघत असतो. आज संदेश सलामीला आलेला आहे. सातत्याने प्रयोग हे केले जातात प्रत्येक टीमच्या माध्यमातून. यंगस्टरलाही संधी देणं फार गरजेचं असतं. बघूया. विकी तयार. हो, बॅटची एज टायमिंग व्यवस्थित नव्हतं. पॉइंटला क्षेत्ररक्षक आले होते. या दरम्यान एकदा फार जलद गतीने पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 6. नाणेफेकीचा कौल आपण बघतायत. प्रत्येक प्रवेश 11 जय गावदेवी दोन्ही संघाच्या बाजूने लागला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी जय पिंपळादेवी जय हनुमान क्रिकेट संघ निळजेला. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न. या दरम्यान अप्रतिम डिलिव्हरी, वेग होता प्रचंड. आपण बघतायत विकीकडे प्रचंड एक्सपिरियन्स देखील. हा बघा, राऊंड विकेट आले होते. खोल वडपाचा चेंडू होता आणि 2 पायाच्या मधून गेला हा चेंडू. संपर्क नाही, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड शॉट त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. धावसंख्या धावफलकावरती 6. अखेरचा बॉल विकी. यावेळेस उडवला, क्षेत्ररक्षक येत आहे. जेल ड्रॉप झालाय. प्रशांत कडनं ही चूक झालेली आहे. खरं तर ही हा झेल फार महत्वाचा होता, पण सुटलाय. जरूर जीवनदान मिळतं आणि जीवनदान मिळाल्यानंतर बघूया नितेश त्याचा किती फायदा घेतोय. बघा, 4 फ्रेममध्ये दाखवत आहेत, 4 अँगलमध्ये आम्हाला दाखवत आहेत. आमचे यश त्या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत आणि त्यामुळे नेहमीच तुम्हाला सुंदर पद्धतीने टेलिकास्ट बघायला मिळतं. ऑपरेटर देखील फार ही भूमिका महत्त्वाची असते. आपण बघितलं क्रिकेटमध्ये. आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनचा रोलही तितकाच महत्त्वाचा असतो. मागच्या 2 रात्रीमध्ये दर्जेदार कामगिरी. वेळ घेऊ नका, जास्त एकत्रित येऊ नका प्लीज. ऑलरेडी भरपूर आपण लेट चालू आहे. आज काल 5:30 वाजता पहिली मॅच सुरू झाली होती. आज 6:30ला पहिली मॅच सुरू झाली. आणि या स्पर्धेमध्ये तर अनेक संघांनी आयोजकांना अक्षरशः वेठीस आणलं. कुठेतरी या गोष्टीची खंत वाटते. इतकं भव्य दिव्य आयोजन एखादी टीम करत असते तेव्हा तुम्ही आयत्या वेळेला नकार देता. कुठेतरी या गोष्टी मनाला न पटणाऱ्या आहेत. पण जेव्हा तुम्ही स्वतः आयोजक असता तेव्हा तुम्ही अपेक्षा करता की सगळ्यांनी आम्हाला कॉपरेट करायला हवं. पण आयत्या वेळेस अनेकांनी सांगितलं आम्हाला आज नाही खेळायचं आहे. कोणी म्हणतं की आमची पोरच नाही आहेत, मुलंच नाही आहेत. मग जर तुम्हाला खेळायचं नव्हतं, तुम्हाला जर असं शक्यता तिथे कमी होती, तर तुम्ही ती पूर्वकल्पना आयोजकांना द्यायला हवी होती. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिले षटक संपन्न झालंय. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. तर जय बॉलिंग मार्कवर जय तयार. ओम की जय, दोन्ही नावं त्याचीच आहेत. ठीक आहे, ओम. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. काय घडलंय मैदानावरती. आल्या ओमने मात्र दिलेला धक्का. हा बघा, ऍक्शन रिप्लाय. राऊंड विकेट आले होते संदेशसाठी. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न. खोला चेंडू टाकला होता आणि स्टॉम्प या ठिकाणी उडवलेत. पहिला गडी बाद होते निळजे संघाचा. मैदानावरती केतन पाटीलचं आगमन होते. 1 डाऊनला आल्यानंतर चेंडूची तपासणी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केलाय ओमकडे. आणि यंदाच्या हंगामातच खऱ्या अर्थाने ओम गोलंदाजी करतोय आणि नवीन चेहरे आपण सातत्याने बघत आलोय. आपण बघितलं की नालीच्या मैदानावरती विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिलेला आहे. तोच ओम आणि तो आत्मविश्वास इथेही आपल्याला दिसला पहिल्या बॉलवरती. संदेश परतलाय. बघूया, केतन अत्यंत अनुभवी पंचांकडनं गाठ घेऊन तयार होतोय स्ट्रायकिंग इनला.
चांगला चेंडू, यावेळेस मात्र फुटवर्कची परीक्षा घेणारा चेंडू होता केतनच्या. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेले, सिंगलने स्ट्राईकवरती आणलेले नितेशला धावसंख्या धावफलकावरती 9. या मैदानावरती आपण बघितले 50च्या पुढे धावा गेल्या की एक चॅलेंजिंग स्कोर तुम्हाला नक्कीच तो सेकंड इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही डिफेंड करण्यासाठी मैदानात उतरता प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही ते आव्हान निर्माण करू शकता. बॉलिंग मार्कवर तयार, पुन्हा एकदा ओम. हो हो हो, काय गोलंदाजी झाल्या. तिन्ही चेंडू तुम्ही बघा, तिन्ही चेंडू खोलवर टप्प्याचे. काय जबरदस्त ऍक्शन, त्यात राऊंड द विकेट येत आहेत. अप्रतिम ऍक्शन आणि त्याचबरोबर ही अचूकता बघा, वेग आणि वेगाबरोबर बघा. हा ऍक्शन रिप्ले बघा. नितेश सारखा फलंदाज ज्याला शांत ठेवलंय, नितेशला शांत ठेवणं इतकं सोपं काम नाही, पण हा चेंडू भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवतो. 3 चेंडू तिन्ही खोला टाकले होते, ज्याला आपण ग्रामीण भाषेत म्हणतो की बुंद्या टाकले होते. 10 धावा फलकावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअरला. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे, पण एक धाव नाही रोखू शकले. केवळ एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे एकूण 11 धावा. 4 चेंडूत केवळ धावा 3 दिलेले. काय बॉलिंग झाली पॉवर प्लेमध्ये. पहिले षटक देखील अत्यंत चांगलं राहिलं, त्यावरमध्ये केवळ 8 धावा आल्या होत्या. एकमेव चौकार आपण बघितलं होतं नितीशच्या बॅटमधून. विकीने अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती. हो, यावेळेस मात्र थ्रू द कव्हर चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. झोपेतून उठून आणला आणि सांगितलं मार तर मारेल. इतकी जबरदस्त पकड, इतकी जबरदस्त प्रभुत्व या फटक्यावरती त्यांनी मिळवलेले आहे. हो, पुन्हा एकदा कमबॅक बघा, काय चांगलं झालंय. मागचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यानंतर पुन्हा एकदा खोलू टप्प्याचा चेंडू आणि अशा प्रकारे हे षटक दुसरं संपन्न झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, ओव्हरमध्ये 10 आलेले आहेत. तो षटकार आला, त्यामुळे धावसंख्या या ओव्हरमध्ये दुहेरी अंकात गेली. अन्यथा हे षटक आणखीन इकॉनॉमिकल राहिलं असतं. पण आपण बघू शकाल मिनी बॅटिंग कार्ड दाखवतात आम्हाला. नितेश पाटील नॉट आउट 15वरती खेळतोय. 8 चेंडूचा सामना केलाय. संदेश पाटील त्या ठिकाणी आऊट झालाय 1 वरती आणि हे मिनी बॉलिंग कार्ड तुम्हाला दाखवतात आम्हाला. यश विकी गरजने पहिलं षटक हाताळला, केवळ 8 धावा दिल्या, एकही विकेट नाही. इकॉनॉमी त्याचा 8चा राहिला. ओमने 1 षटक फेकलं, 10 धावा दिल्या, 1 विकेट. इकॉनॉमी त्याचा 10चा राहिला आहे. ही 2 षटकं आणि हा वॉर्म शॉट आपल्याला दाखवतात कशा पद्धतीने सध्या ही बॅटिंग सुरू आहे. बघूया कुठपर्यंत पोहोचतात, कुठपर्यंत मजल मारतायत आणि किती धावा सेट करतायत. चांगला फॉर्म टीमचा या ठिकाणी आपण बघतायत. निलजी संघाचा यंदाच्या अंगामध्ये राहिलेले आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज टीम मेदुडने, तुम्हाला ही सूचना आहे. स्टॉप वॉच सुरू आहे. 4 ओव्हर 20 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये येईल याची नोंद घ्या. स्टॉप वॉच सुरू आहे. आमचे स्कोरर भावेश पाटील या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत, त्यामुळे प्लीज 10 मिनिटं झाले 2 ओव्हरला. बॉलिंग मार्कवर अविनाश, फिरकीचा जादूगर तयार होतोय. बघूया समोर नितेश 15वरती नॉट आउट आहे. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. रेग्युलर फॉर्मॅट मधला पहिला सामना आजच्या रात्रीतला आपण बघतायत. चांगला चेंडू पुन्हा एकदा अविनाशने देखील सुरुवात चांगली केली आहे. हलक्यात प्लेस केल्या, नकार दिल्या दुसऱ्या बाजूने केतनने. हा रिस्क असता जास्त, कारण की इथून विकेट जाण्याची शक्यता निर्माण झाली असते, त्यामुळे नकार दिला केतनने. केतनकडे ती क्षमता आहे, यंदाचा फॉर्म त्याचाही चांगला राहिलेला आहे. तोही बॅट आणि बॉलने चांगला परफॉर्मन्स देतोय. नितेश, विशाल त्याचबरोबर केतन चांगला परफॉर्मन्स देतात. अधूनमधून काही सिनियर खेळाडूही चांगला सपोर्ट देतात. त्यामध्ये सचिन असेल, त्यामध्ये आपण सँडीचे नाव घेऊ शकतो. चल तयार. बॉलिंग मार्क अविनाश, स्ट्राईकला केतन. ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे, झेल पकडला गेलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत दयाळू काळन, फलंदाज बाद केतन.
आणि काय जबरदस्त झेल, दयाळू. नेहमी चेहऱ्यावरती स्माइल बघतो आम्ही, पण ही कॅच पकडताना थोडे गंभीर होते. गंभीर मुद्रा आपण बघितली त्याची. 19 धावा धाव फलकावरती. दुसरा गडी बाद झालाय. या दोन फ्रेम एका बाजूला गोलंदाज दाखवत्या, दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर दिशांक पाटील मैदानावरती आलेले. फ्लायटेड चेंडू पण दिशेपासून बरकटले. अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. आत आणण्याचा प्रयत्न होता पण पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप झालेली आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये. आणि जास्त टर्न नव्हता झाला, खरं तर खूप जास्त बाहेर ऑलरेडी पिचिंग झाली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू गलीमध्ये गेला. या दरम्यान केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. नितेश अजूनही नॉट आउट आहे, 16 वरती खेळतोय. एका बाजूला 2 विकेट जरूर गमावलेले आहेत. गोलंदाजी सध्या तरी आपण म्हणू शकतो की चांगली झालेली आहे. धावांची गती फार जास्त नाही आणि फार कमी नाही आहे, पण नितेश जोपर्यंत आहे खेळपट्टी धावांचा वेग वाढेल. कारण रन रेट आम्हाला दाखवतात 8.40 आहे आणि किमान तो 12च्या पुढे असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही टेनिस बॉल लिमिटेड वरची मॅच खेळतात. स्विच हिट, झेल ड्रॉप झालाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओम होते. ओमकडे चूक झाली आहे. नितेशला हा दुसरा जीवनदान दिलेलं आहे. नितेशचं जीवनदान भारी पडू शकतं, मागात पडू शकतं. टीम मेदुडनेला प्रतीक प्रवेश 11 या नावाने आज संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला जय पिंपळादेवी, जय हनुमान निळेज संघ, रुपेश मात्रे आणि पुरस्कृत केलेला संघ. धावसंख्या 21. अविनाश तयार, खोदून काढलाय चेंडू. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल. दुसऱ्या धावेसाठी नकार दिल्या दुसऱ्या बाजूने. दिशांगने केवळ एक धाव मिळेल. फिल्डिंग खूप चांगली राहिली या इनिंग मध्ये. आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती 22 आणि कॅच ड्रॉप झाली आहे. तो ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवत आहेत. फुल टॉस बॉल होता आणि सोपा झेल होता, खरं तर तयार नव्हते बहुतेक त्यासाठी ओम. अविनाश खोदून काढलाय. या ठिकाणी चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं झालंय. गुड फिल्डिंग, केवळ एक धाव. अक्षरशः जखडून ठेवले फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आणि बघा बॅटिंग पुन्हा एकदा दाखवत आहेत. 17 धावा नितेशच्या आहेत. नॉट आउट 11 चेंडूचा सामना केलाय. 2 विकेट गमावल्या. केतन 2 वरती बाद झाले. आधी संदेश 1 वरती बाद झालाय. दिशांक 2 चेंडूमध्ये 2च धावा त्याने केल्या 100चा. त्याचा स्ट्राईक रेट आणि मॅनहॅटन चार्ट तुम्हाला दाखवतात. हे 3 पिलर कशा पद्धतीने आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8, तिथे विकेट नव्हतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10, तिथे 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघताय धावा केवळ 5, तिथे 1 विकेट आलेले आहे. पण बघूया दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये काय घडतंय. आणि 2 दिवसाचा या ठिकाणी तुम्हाला आपण दाखवत आहे सगळा जो लेखाजोखा. टोटल रन झाले 296. टोटल ओव्हर 27.2 झाले आहेत. टोटल 17 विकेट. आजचा एक आहे, आजचे माफ करा. टोटल 30 चौकार आलेले आहेत आणि त्याचबरोबर टोटल षटकार आतापर्यंत 13 आलेले आहेत. डे 3 मध्ये या पद्धतीने आपण बघतायत कशा पद्धतीने आजचा खेळ झालेला आहे. तर अमर आजच्या दिवसामध्ये सुकापूरचे ज्यांनी 47 धावा केल्यात वैयक्तिक. त्यानंतर संदीप बुरदुलचे 40 खेळाडू त्यांनी 28 केल्यात. विलीने 24 केल्यात. कैलासने 22 केल्यात. अशा पद्धतीने या आजच्या दिवसात ते सगळे स्टॅट्स आम्हाला दाखवत आहेत. 3 ओव्हर नंतर आपण बघतायत पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. धावा 23 आहे. धावांची गती आपण बघतायत त्या ठिकाणी 7.67. धावांची गती पुन्हा कमी झालेली आहे. पण आता इथून गेअर बदलावं लागेल. नितेशला आक्रमण करावं लागेल. दुसऱ्या बाजूला दिशांगने चांगली बॅटिंग केली. दोघांकडे ती क्षमता आहे. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये कशी बॉलिंग होते, कशी बॅटिंग होते आपण बघूया. पायातला चेंडू ऑन साईडला टर्न केला. फिल्डर फार वेगाने गेल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी अप्रतिम राहिले. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा तो निर्णय योग्य आतापर्यंत आपल्याला दिसलेला आहे. पण शेवटला काय घडेल, 5 ओव्हर नंतर धावफलकावरती किती धावा येतील त्यानंतर ते डिसाईड होईल की हा निर्णय किती योग्य होता किंवा कशा पद्धतीने बॉलिंग झालेली आहे. ओहो, प्लॅन मिस. आणि खेन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते. ओम वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. सेकंड स्पेलमध्ये ओम येतोय आणि खूप चांगले ॲक्शन देखील. आणि त्याचबरोबर आपण बघतोय ती गती आहे आणि विशेष म्हणजे अचूकता आपण त्याची बघतोय सातत्याने पहिल्या ओव्हरपासून. धावसंख्या धावफलकावरती 25 आहे. ओम पुन्हा एकदा कट करतात पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवले जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण.
इष्टांच्या मागे रोहितला आपण बघतायत. रोहित म्हात्रे यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतोय. एक लेजंड क्रिकेटर आहे. दोन्ही संघाचा भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत. प्रशांत असेल, रोहित असेल, या दोन खेळाडूंनी खऱ्या अर्थाने या संघासाठी प्रचंड योगदान दिले. त्यामध्ये अविनाशचं योगदान असेल, दयाळूचं असेल, विकी असतील, भरपूर असे प्लेयर आहे ज्यांनी या गावासाठी क्वालिटी क्रिकेट खेळलेलं आहे. हो, चेंडू मागे गेला. इष्टांच्या मागे अंपायर सांगतात वाईट बॉल. निरंजन सावंत सर अत्यंत टॅलेंटेड अंपायर, भरपूर वर्ष क्रिकेट खेळले, ओपन क्रिकेट खेळले कल्याण शहरासाठी. अनेक मोठमोठ्या संघातून खेळताना आपण बघितलं त्यांना. त्रिशूल संघासाठी त्यांना आपण खेळताना बघितलं. त्रिशूलचा संघ सगळ्यांना माहिती आहे. एक काळ शामू छटकू धीरूने गाजवला, स्वर्गीय किशोरने गाजवला. भरपूर असे लेजंड प्लेयर त्रिशूलसाठी खेळले. त्यामध्ये आपण वासूचं नाव घेऊ शकतो. भरपूर भारी टीम होती, मोठी टीम होती आपल्या विभागातली. मुंबई संघाला खरं तर मुंबईच्या संघांना रोखठोक उत्तर देणारी, कडवं आव्हान निर्माण करणारी, पराभूत करणारी टीम ज्युनियर अझरला आपण बघितलं, सिनियर अझरला या टीममध्ये खेळताना बघितलं. उंच गेलाय, लांब जाईल का प्रश्न आहे. नाही गेलाय, थेट फिल्डरच्या हातात. प्रशांतने चूक मगाशी केली होती, पण त्या चुकीची दुरुस्ती मात्र आता या क्षणाला या चौथ्या ओव्हरमध्ये करतोय. नितेशला परतावा लागेल. मैदानावरती लागलेला हा धक्का जबरदस्त निळच्या टीमला. धावा फक्त 4 आलेले आहेत 5 बॉलमध्ये. सचिन न्यू बॅटर खोदून काढला, चेंडू ड्राईव्ह करतायत. फिल्डर त्या ठिकाणी मागे आले होते, पण स्वतः चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत फॉलो थ्रू मध्ये करत असताना. आणि अशा प्रकारे षटक चौथं संपलं आणि या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा. 2 ओव्हर ओमने हाताळल्या, केवळ 14 धावा दिल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. त्याचा इकॉनॉमी आपण बघितलं तर केवळ 7चा राहिलाय. आणि काय गोलंदाजी करतो यंगस्टर. एक चांगला गोलंदाज एखाद्या टीमला मिळणं खरं तर ही फार दुर्मिळ गोष्ट बनलेली आहे. बॅट्समन भरपूर मिळतात, शेवटला कोणी येऊन 2-3 षटकार मारून जातो, पण एक चांगला गोलंदाज मिळणं नेहमीच आपण म्हणतो की भाग्याची गोष्ट. आणि या संघाला मिळालेला एक अनमोल हिरा. हे बघा दाखवतात आम्हाला कशा पद्धतीने हायएस्ट रन स्कोरर अमर सुकापूरचे 47 केलेत, त्यानंतर सुरेश नावायचे 42 केल्यात, प्रशांत नांदिवलीचे 40+ त्यांनी 40 केल्या होत्या, जुडुमिलीचे अजय पाटील यांनी 34 केल्या होत्या, प्रथमेश पाटील आर विलियम सोनापळा रेग्युलर फॉर्मॅट पालकरी प्रथमेश पालकरी यांनी 32 केल्यात. त्यानंतर देसाईचे 40+ खेळाडू साई 31, आशिषने 30 केल्या, देवीचा पाडाच्या संदीपने शिळच्या 29, गणेशने 28 वाडेघरच्या केल्या, त्यानंतर तकदीर वडवलीचे 28. अशा पद्धतीने बघा ही A1 जोडी स्क्रीनमध्ये दाखवत आहेत. नितीन काळन कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष, दुसऱ्या बाजूला बघा चेहऱ्यावरचा तेज अजूनही एव्हरग्रीन बाळू पाटील. ही स्माईल अशीच असू दे शेवटपर्यंत आणि ही जोडी बरकरार आहे, ही पार्टनरशिप अशीच राहू दे. लक्ष्मी नारायणचा जोड आहे. लॉफ्ट केलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, आणखीन एक धक्का मैदानावरती लागेल. चौथा गडी बाद झालाय 27 वरती टीम निळजेचा. निशांक परतलाय, चौथा गडी बाद झाला 27 वरती. तर पुढचा सामना वावंजे आणि मानेवली. तर मानेवली 40+ आणि वावंजे 40+ दोन्ही कॅप्टननी या टॉससाठी, कारण बघा शेवटचं षटक सुरू इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
म्हणजे संघाची थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण की खूप लवकर ते आले होते. त्यांना माहीत होतं की इथे लवकर मॅचेस सुरू होतात, पण थोडासा एका टीम थोडासा आपला शेड्यूल आपण थोडा मागे सरकला, पुढे सरकला. आपण बघितलं तर थोडासा लेट झाला, त्याबद्दल जरूर दिलगिरी व्यक्त करतोय, कारण मागाशी त्यांनीही भरपूर आम्हाला रिक्वेस्ट केली होती. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 28. अखेरचं षटक रोहित मात्रे घेऊन आलेले आहे. बघूया शेवटच्या 4 बॉलमध्ये इथून 2-3 मोठे हिट आले तर एक फायटिंग टोटल निळजे संघासाठी जरूर बघायला मिळेल. बघूया, सचिनकडे ती क्षमता आहे, पण रोहित ते करू देईल का, अधिक प्रश्न आहे. अपील झाले, मागे चेंडू गेलाय, फाईन लेगला, एकदम फाईन. आणि नशिबाची साथ इथून जरूर मिळते. बॅटची एज अंपायर सांगतात आणि आलाय हा चौकार. चेंडू भरपूर फाईन गेलाय. धाव संख्या 32. गरज आहे या चौकारांची. धावा कशा येऊ द्या, तर येणं गरजेचं आहे. एक रिस्पेक्टेड टोटल तरी धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. बॅटवर आला नाही, व्यवस्थित चेंडू गेलाय मागे. मिड विकेटला फिल्डर येतात, लॉंग ऑन वरनं चेंडूला अडवले जरूर. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात का, ओ पंच नकार देत आहेत. अपील फेटाळलं होतं. या दरम्यान 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 34 झालेले आहेत. हे दोन्ही संघ नंतरच्या अंगामध्ये संघाच्या नावात एक रेकॉर्ड झाले. 24 तासात 7 सामने, 8 सामने ते खेळले, त्यातले 7 सामने 8 जिंकलेले आहेत. असे अनेक रेकॉर्ड आपण बघत असतो. 24 तासात 2 बाईक, असे रेकॉर्ड आपण बघितलेले. आणि 24 तासात 3 स्पर्धा, आणि त्या देखील कंटिन्यू खेळत होते. किती दमछाक होते, तारेवरची कसरत होते. आपण म्हणतो की काळजी घ्या, दमछाक नको, पण शेवटी हा खेळ असा आहे की कुठे कुणाला दम लागतो, भूक ताण सारं काही आपण विसरून पूर्णपणे मंत्रमुग्ध होत असतो. समोर गावाचा सन्मान असतो, गावाचं नाव असतं, समर्थकांच्या अपेक्षा असतात. समर्थकांना काय मिळते, समर्थकांना केवळ आनंद मिळत असतो. खेळाडूंना थोडीफार बक्षिसं मिळतात, पण समर्थक फक्त मनाने समाधानी होतात जेव्हा जेव्हा त्यांची टीम जिंकते. त्यांना प्रचंड आनंद होतो, आणि तो आनंद त्यांचा गगनात मावत नसतो. अनेकदा हे समर्थक टीकाही करतात जेव्हा पराभूत होतो संघ, पण हे समर्थक असतात जेव्हा तुम्हाला डोक्यावरती घेतात, तुमच्या आनंदात सामील होतात. आणि जेव्हा 11 जण खेळतात तेव्हा आपण म्हणतो की अख्खं गाव खेळतोय, आज संघ खेळतोय, त्या गावाचं नाव जोडले गेले असते 11 जणांच्या मागे. आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन 11 जण नेहमीच संघर्ष मैदानावरती करत असतात. 35 धावा झाल्यात. खोदून काढला चेंडू, चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक झालंय. तिथे झाली चूक, चेंडू निघालाय, आणि ही चूक कधी इनिंग मध्ये झालीच नव्हती, आणि आता अखेर झाली आहे. अखेरच्या बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या पण गोलंदाजाने केलेली मेहनत, हे दोन्ही संघाचे फलंदाज त्या मेहनतीला फळ मिळवून देतील का. या मैदानावरती 40 धावांचं संरक्षण निळजे संघ करेल का, या असंख्य प्रश्नांची उत्तर खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळतील. आणि खेळाचं उत्तरार्ध कसं असेल हे ऐकूया आपण. आवाज पुन्हा एकदा नितीन काळन सरांचा. धन्यवाद. आलेत वावंजे 40+ कॅप्टन आलेलेत मानिवलीचे. चला मानिवली 40+ कॅप्टन लवकर या. मानिवली बी आलेलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस करणार आहोत आपण.
संतोष म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या संतोष म्हात्रे. या संजय पवार किंवा संतोष म्हात्रे या आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. या लवकर. दोन्ही कॅप्टन आलेले. चाळीस धावांचं लक्ष्य आहे. मानिवली 40+ 20 संघाने टॉस जिंकलेला आहे. पुढच्या मॅच मध्ये दोन्ही कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधायचे. कॅप्टनने जी काही आपली प्रवेश फी असेल ती तुम्हाला जमा करायची टॉस झाल्यानंतर. टॉस झालेला आहे आपण पाहतो. टॉस जिंकलेला आहे तो रोहित काय हवंय. विकेट हॅट्रिकसाठी दत्ता पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचं कॅश प्राईज. हे आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. रॉयल हॉटेलचे मालक आपण पाहतोय अनंत वजे साहेबांना तुम्ही पाहताय सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावरती. संतोषजी वजे साहेबांना तुम्ही पाहतायत. देवेंद्र दादांना तुम्ही बघू शकाल. रुपेश म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. मनपाड्याचे ज्यांनी पुरस्कृत केलेला जय पिंपला देवी जय हनुमान निजे संघ. संतोष म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत आपल्या मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती. आणि 40चं संरक्षण करायचं आहे आता. जय पिंपला देवी जय हनुमान निर्जे टीमला. निर्जे म्हटल्यानंतर गिरीधर पाटील साहेब आमचे कार्यसम्राट माजी सरपंच सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. देवानंद पाटील असतील एक लेजंड क्रिकेटर 40+ माध्यमातून ज्यांनी पहिली बाईक निजे गावामध्ये घेऊन आले. ते बऱ्याच वेळा भैरा 11 नावाने सुद्धा संघ खेळतो. नितेश शेठ पाटील आमचे कार्यसम्राट सरपंच बुर्दुल गावचे ते ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. निजे संघावरती प्रचंड प्रेम आहे नितेश शेठ पाटील साहेबांचं जे बुर्दुलचे कार्यसम्राट सरपंच. आणि या संघावरती सातत्याने ते पॅक करतात. एक मॅच बुर्दुलमध्ये जिंकली त्यानंतर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा नितेश शेठ पाटील यांनी दिलं होतं. देवानंद पाटील यांनी सुद्धा नारिवलीच्या स्पर्धेत बक्षिसांचा वर्षाव केला होता. आणि आता धावा थोड्याशा कमी आहेत. 39 आहे. 40चं टार्गेट आहे. रोहित म्हात्रे या मैदानात नेहमीच चांगली बॅटिंग करतो. उंबारीच्या नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब त्याला मिळाला होता. तकदीरजी खान यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. नेहमीच या संघाचे खंदेश समर्थक करण वजे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. किरण वजे यांना विनंती असेल आपण या. पहिलाच बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रतीक प्रवेश गावदेवी हेडुटणे संघासमोर 40चं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती नितेशच्या 2 धावा आल्यात. नितेश पाटील टेनिस बॉल क्रिकेट 6 बाईक 1 4 व्हीलर कार या खेळाडूच्या नावावरती आहे. या सीझन मध्ये 2 बाईक मिळाल्या. नारीच्या स्पर्धेत मेडल षटक सुद्धा नितेशने टाकलं होतं. 90 पेक्षा जास्त मॅचेस आतापर्यंत निजे संघ खेळलाय 2024 2025 2026 मध्ये. 93 मॅचेस पेक्षा जास्त आहेत मला वाटतं. मॅचेस आतापर्यंत ही 94वी मॅच आहे निजे संघाची या सीझनची. किती प्रमाणात क्रिकेट खेळ आहेत. पहिली मॅच 2025 च्या सुरुवातीला दिवा संघावर खेळलेत आणि शेवटची मॅच मोठी देसेवर खेळलेत. धावसंख्या 3 वरती. अकुटप्प्याचा बॉल होता त्याला पाठवलाय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमा पार आलाय चौकार.
सोमनाथ भोईर यांचे सुपुत्र. सात धावा. सात धावा. सात धावा खर्च केल्यात नितेश पाटील. बाबूशेठ चषक आडवीची स्पर्धा तिथेही बाईक मिळाली. त्यानंतर निगूची नाईट स्पर्धा आपण पाहिली आणि नार्लीच्या स्पर्धेत बेस बॉलर तिथे सिरीजच्या रेस मध्ये होते, पण सेमीफायनल मध्ये संघ पराभूत झाला. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक करण चूक होणार नाहीये. पहिली विकेट नितेशच्या खात्यामध्ये. सात वरती पहिला धक्का लागलाय. प्रतीक प्रवेश 11 गावदेवी हेडूटने संघाला. नवीन बॅटर नचिकेत. पुढच्या मॅच मध्ये मानिवली 40+ संघाने टॉस जिंकलेला आहे. बघायचं डिसिजन काय घेत आहेत. बॉलिंग का. चला वाऊंजे 40+ तुम्हाला बॅटिंग करायची पुढच्या मॅच मध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय. आमचे परेश शेठ पाटील आला असेल तर या वाऊंजेची एक जबरदस्त शिवसेनेची बुलंद तोफ. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. 7 झालेले आहेत 5 बॉल मध्ये. बॉलिंग युनिट चांगली आहे. जय पिंपलादेवी जय हनुमान ही टीम जर तुम्ही पाहिलं काय बॉलिंग केली होती जीजी स्पोर्ट वाकड्यांच्या विरुद्ध नार्वीच्या स्पर्धेमध्ये. कितन सारख्या फलंदाला शेवटपर्यंत मोठा हिट मारून दिला नव्हता. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी मोठं नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मॅच संपली नाहीये. 24 बॉल 33 या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. गावदेवी हेडूटने हे संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या स्पर्धेत प्रतीक प्रवेश 11 गावदेवी हेडूटने या नावाने संघ खेळतोय. चला जास्त वेळ तुम्हाला घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग जास्त नकोय. सचिन पाटील सुद्धा बघा कासार युवा प्रीमियर लीग स्पर्धा चर्चेत राहिली आणि सचिन पाटील यांच्याच टीमने ती स्पर्धा जिंकली. नितीन केनी साहेबांचं आगमन झालं असेल तर या व्यासपीठावरती धर्नागावचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आपले मनपूर्वक आणि सरचे स्वागत. रामनाथ पाटील यांचे आगमन झाले बघा. 40+ चे चिता ग्रामीणचे. मयूर ठाकूर रेग्युलर मध्ये बाळू पाटील आणि 40+ मध्ये रामनाथ पाटील. दत्ता पाटील यांचं आगमन झाले निर्जे गावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहता. सतीश दादा पाटील स्फूर्ती चषक नाईट स्वरूपात ती स्पर्धा नेहमी चर्चेत असते. गोलंदाज करान हलकस अपील जरूर केलं होतं. ब्लॉकरला चेंडू होतं त्यामुळे हे अपील होतं. इथे काय केलंय तुम्ही. रनआउट करू शकले असते. 2 धावा मिळाल्या. नितेश नाराज आहेत. करणला असं वाटलं की डायरेक्ट हिट होईल की बघू ऍक्शन रिप्ले बघूया. नितेशच्या हातामध्ये बॉल होता. नितेशने नाही डायरेक्ट हिटचा तर नितेशने प्रयत्न नाही केला असं वाटत. आता करणला बॉल पकडायचा होता. नचिकेत भरपूर लांब होते. फ्रेम मध्ये नव्हते. तुम्हाला ह्याच धावा वाचवायचे आहेत. क्रिकेट जावी खेळता कमी धावा तुमच्याकडे असतात त्यामुळे एक रन्स महत्वाचे असते. 9 धावा झालेले आहेत. 40चं टार्गेट आहे. करण निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये करणने मेडल षटक टाकलं होतं. इथे मात्र रोहित म्हात्रेला बीट केलं. मी मगाशीच उल्लेख केला 40 तुम्हाला त्या वाटतात कमी
मात्र त्या मोठ्या होतील, कारण की जय पिंपला देवी, जय हनुमान निजे टीमची बॉलिंग युनिट जर तुम्ही पाहिली, नितेश पाटीलची 2 षटकं, करणचं 1 षटक, केतन पाटीलचं 1 षटक आणि विनीतचं 1 षटक. त्यामुळे इतकं सोपं नाहीये जितकं तुम्हाला वाटतंय. निजे संघ शेवटच्या सीझनच्या आपण पाहिलं, शेवटला त्यांचा खेळ भरपूर सुधारले. काही चुका पहिल्या सीझनला सुरुवातीला झालेल्या आहेत. इथे थ्रो फेकी थोडीशी ॲक्युरेट येणं गरजेचं होते, हरकत नाहीये. डीप मधनं क्षेत्ररक्षक आले होते. प्रणेश 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. अंडर 21 ची स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निजे ग्राउंड मध्ये पाहायला मिळणार आहे. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी. 31 मार्च आणि 1 एप्रिलला ती स्पर्धा होणार आहे 24 संघांमध्ये. दत्ता पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. करणचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय कव्हरच्या दिशेने, बॉल सीमा पार जाईल. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय, चौकार. शूज म्हणजे अंडर 21च्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण पाहिलं तर आमचे आयोजक जर्मन क्रिकेट संघ निजे अंडर 21 ने हा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच त्यांना यश मिळेल. चांगला चेंडू होता. सचिन काळन यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हा ऍक्शन रिप्ले बघा, 2 पायांच्या मधून बॉल गेलाय. तशाच पाडील असते तर काहीतरी वेगळं बोलले असते. 15 वरती 1, 40चं टार्गेट आहे. 19 बॉल मध्ये 25 अजूनही करायचे आहेत. तो चौकार आला, अजूनही मॅच बॅलेन्स आहे. रोहित म्हात्रे, हा चांगला चेंडू होता. गॅप मध्ये खेळत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. हलकीशी मिस फिल्डिंग झाली होती प्रणेशची, मात्र 2 धावा इथे मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या हेडूटने संघामध्ये 17 वरती. प्रतीक प्रवेश 11 गावदेवी हेडूटने म्हटल्यानंतर तकदीरजी कान, कार्यसम्राट, माजी सरपंच आणि या संघाचे खंदे समर्थक, पुरस्कर्ते आणि प्रचंड सपोर्ट गावदेवी हेडूटने संघाला तकदीर कान साहेबांचं राहिलेलं आहे. 39 वरती 5 गेल्या होत्या पहिल्या डावात. दुसऱ्या डावात 17 वरती 1 गेलेली आहे. म्हणजे अजून आपण पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 23. निजे संघ प्रथम बॅटिंग करत होते, त्यांच्या 2 षटकात 18 होत्या, 1 विकेट गेली होती. हेडूटेचे 17 आहेत, 1 विकेट आहे. म्हणजे विकेटची बरोबरी आहे. हेडूटे संघ एका धावेने मागे, मात्र त्यानंतर बॉलिंग चांगली झाली. खास करून अविनाश कांचं जे षटक होतं, त्यानंतर अभेशने चांगली बॉलिंग केली. विकीने पहिल्या षटकात 8 दिल्या होत्या, ओम भंडारीने 10 दिल्या, अविनाशने फक्त 5 दिल्या. त्यामुळे पुन्हा ओम आले, 4 दिल्या, 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितने दिल्या 12. 18 बॉल 23 ची गरज आहे. आता थोडंसं जलपान करतायत. पुढच्या मॅच मध्ये वाऊनचे 40+ संघाला बॅटिंग करायचे. खरं तर त्या संघाचं कौतुक विनोद सरांनी केलंय, मी करेन. कारण वेळेला महत्व आहे आणि वेळेत ते आले होते. पहिल्या मॅच पासून वाऊनचे 40+ संघ इथे उपस्थित होता. धरणा संघही वेळेवर उपस्थित झालेला आहे. सध्या एन्जॉय करतायत. धरणा 40+ संघ म्हटल्यानंतर आमचे विकासजी केनी, नितीन केनी साहेब असतील. नितीन केनी एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. साईडला खेळायचं होतं, दोन्ही फलंदाज एका साईडला आहेत. बॅकअप नाहीये असं वाटतंय केतनला, त्यामुळे त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाहीये. ऍक्शन रिप्ले, राईट मोर द विकेट. ज्यावेळी असं ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं, विनोद सर इंटरनॅशनल मध्ये आपणही समालोचन करतो, असं आपल्याला थोडंसं वाटतं. त्यासाठी ओमसा MTC स्पोर्ट्सचं कौतुक, सागर फराड, यश आणि आमचे सर्व कॅमेरामॅन. धावा कमी आहेत, मात्र बघायचे 17 झाले, 23 अजूनही करायचे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिथे षटक महत्वाचे. झेलची शक्यता होती, झेल सुटलाय. ह्या चुका टाळाव्या लागतील. धावा कमी आहेत तुमच्याकडे. नितेशला माहिती आहे 1-1 रन्स महत्वाचे. जरी नचिकेतची विकेट असेल, विकेट कोणाची महत्वाचं नाही, विकेट आली असती डॉट बॉल गेला असता. केतनकडे चुका कमी होतात, मात्र
प्रयत्न चांगले केले होते. विशाल पवार सुद्धा आज संघामध्ये नाहीयेत. संतोष मामा सुद्धा नाहीयेत. आता मार्च एंडिंग आहे. लग्न सराई सुद्धा सुरू आहे. 4 फ्रेम मध्ये तुम्ही आता सध्या पाहतायत. नितेश एका बाजूला राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. काय बॉलिंग सुरू आहे नितेशच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी आहे. जबरदस्त बॉलिंग. 15 बॉल 22 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. मगाशी उल्लेख केला होता की जय पिंपळादेवी जय हनुमान निजे संघाचा तुम्ही विचार केला त्यांची बॉलिंग हे मुख्य अस्त्र आहे. कारण आम्ही पाहिलं होतं नारिलच्या नाईट स्पर्धेमध्ये ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो वाकलन विरुद्ध निजे मॅच काय बॉलिंग केली होती आणि तीच बॉलिंग आजही पाहायला मिळते नितेशच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले. पंच केलंय. कवचला क्षेत्ररक्षक आहेत. दिशांक तिथे चांगली फिल्डिंग आहे. एक धावसंख्या पुढे सरकेल. 19 वरती 14 बॉल 21. नितेशला माहिती आहे या 2 बॉल वरती सिंगल डबल आली विकेट आल्या. 12 बॉल मध्ये 20 राहिल्या 19 राहिल्या तरी दबाव वाढू शकतो. एडुटने संघ सुद्धा आपण पाहिलं बऱ्याचशा दिवसानंतर तेही खेळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनाही ब्रेक मिळालेला आहे. बरेचसे खेळाडू सराव सुद्धा करत नाहीयेत. सदानंद दादा सुद्धा आलेत आमचे निळजे गावचे. हलकेशी स्क्रीन वरती दिसले. हाही चांगला बॉल आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. 40 धावांमध्ये बघा काय मॅच सुरू आहे. मॅच सोडली नाहीये ना कारण की केतन पाटीलचं षटक येणं बाकी आहे. विनीतचं षटक येणं बाकी आहे. ज्या विनीतने काय जबरदस्त अफलातून गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर केतन म्हात्रेने त्याचं कौतुक केलं होतं. नारिलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आमचे जयेंद्र शेठ पाटील ग्रामस्थ मंडळ नारिलीची जी स्पर्धा 24 संघ रेग्युलर होते. अपील नितेशला माहिती आहे रनआउटची विकेट चालू शकते. बॅट ग्राउंडिंग झाली नाही मला तरी असं वाटतं आणि पंचांनी बाद सुद्धा घोषित केलंय. नचिकेतची खेळी समाप्त. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. नाही अपील तर नाहीये. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. प्रथमेश आणि बघा प्रथमेशची थ्रो फेकी बघा बॅट अडकली मला वाटतं नचिकेतची त्यामुळे नचिकेत बाद झालेत. बघा ना थोडेसे मागे राहिले. बारा चेंडू 21. मॅच संपली नाहीये. मानपाड्याचे रुपेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ जय पिंपळादेवी जय हनुमान निर्जय संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. जेव्हा जेव्हा पॅकर्सने निर्जय संघावरती भरोसा दाखवलाय तेव्हा तेव्हा त्यांचा खेळ बहरलेला आहे. नितेश शेठ पाटील आमचे कार्यसम्राट सरपंच बुर्दुलचे नेहमीच या संघाला पुरस्कृत करतात. सायरा 11 या नावाने संघ खेळतो. स्कायरा 11 देवानंद पाटील सुद्धा आले असतील तर या आपले हार्दिक स्वागत. 12 बॉल 21. केतन पाटील मध्ये कुठे फिरायला गेले होते देवानंद पाटील. मगाशी स्क्रीनशॉट त्यांनी मारला ना. इवन जोडी बालू पाटील आणि नितीन काळात 3 जणांनी. अमर ठाकूर सुद्धा सामना पाहत आहेत. बाहुबली. चला चला फास्ट घ्या. त्यांना माहिती नाही या मॅचच्या विजेता संघासोबत खेळायचे. बघा अमर ठाकूर बाहुबली मॅच पाहत आहेत. नितेश पाटील त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत. गणेश पंडित पाटील असतील जे सोनारपाडा संघाला संपूर्ण वर्षभर त्यांनी पॅक केलंय. बऱ्याच वेळा गणेश पंडित पाटील निजे संघाला पुरस्कृत करतात. हेडुडनेचे हे सगळे वर्ग मित्र आहेत का. ओके. देवा असतील उमारलीचे नितेश अमर तेजस उसरगरचे हा संपूर्ण मित्र परिवार आहे. इथे फटका चांगला आहे मात्र एकच धाव मिळेल. बघा रोहितला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे आता या मॅच मध्ये कारण की मॅच थोडीशी लांब चालली आहे. विनोद सर 12 बॉल 21. आता 11 बॉल 20. 20च धावा झाल्या आहेत आणि 20 धावांसाठी विनोद सर 19 बॉल घेतलेत हेडुटने संघाने आणि आता 11 बॉल मध्ये 20. निजे संघाने हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सुभाष पाटील आमचे सतीशदादा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक लाडके आयोजक विभाग प्रमुख लोढायवनचे त्यांचे हार्दिक स्वागत. फटका दमदार आहे. टक असा आवाज आलाय. बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पार जाईल. रोहित हिट झालेत. त्यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. नितेशलाही माहिती हा खराब बॉल होता. रोहित मात्र याच बॉलच्या शोधात होते विनोद सर की हा बॉल मला कधी मिळेल कारण की 40 चेस करायचे आहेत. 26 झालेले आहेत आता 14 करायचे आहेत 10 बॉल मध्ये. या षटकाराने थोडंसं
समीकरण बदलले मात्र केतन पाटील तेही कधी पलटवार करतील, कधी विकेट घेतील, कधी डॉट बॉल टाकतील. चांगले खेळाडू कधी दबाव घेत नाही क्रिकेटमध्ये. त्यांना माहिती आहे षटकार लागले हरकत नाही, मी विकेटच्या शोधात जाईल, मी रोहितची विकेट घेईल. हा आत्मविश्वास पाहिजे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे. हारजीत क्रिकेटचा एक भाग असतो मात्र शेवटपर्यंत लढत राहा. हारलो तरी इतिहास, जिंकला तरी इतिहासच. हाच तर उल्लेख केला ना मी. केतन पाटील आहेत कधी कमबॅक करतील ते. हा डॉट बॉल 9 चेंडू 14. ऍक्शन रिप्ले राईट मोर द विकेट. प्रमोद मडवी यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीमध्ये जे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि जे संघावरती त्यांचे प्रचंड प्रेम आहे. 9 चेंडू 14. केतनचा पुढचा बॉल मिड विकेट. झेल ड्रॉप. याच तर चुका तुम्हाला टाळायच्या आहेत नितेश पाटील यांनी टीमला. हर्षल होते नाराज आहेत. हर्षललाही माहिती आहे रोहितच्या विकेटला किती भाव आहे. 8 बॉल 13ची गरज. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. 1999च्या विश्वचषक मध्ये हर्षल गिफ्टने सोडलेला झेल दक्षिण आफ्रिकेने बाळूसर अजूनही विश्वचषक जिंकला नाही. त्यानंतर संधी एकदाच येते क्रिकेटमध्ये. 2011 विश्वचषक गौतम गंभीरचा सोडलेला झेल, त्यानंतर 90 धावांची मॅरेथॉन इनिंग. अशा भरपूर काही गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू आहे, चांगली बॉलिंग सुरू आहे सध्या. डॉट बॉलची समाप्ती. 7-13चं इक्वेशन आहे. मॅच संपली नाहीये. पहिल्या डावात विकेट किती गेलेत आपण बघूया. 5 विकेट गेलेत. दुसऱ्या डावात 2 गेलेत. 12 चालू शकतात. मॅच रंगतदार. 40 असं वाटलं प्रेक्षकांना की एकतर्फी. चला पुढच्या दोन्ही टीम्स वाउंजे आणि मानुली तुम्हाला रेडी राहायचं. लक्षात घ्या आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तर मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही. ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल उशिरा आला. बॅट अगोदर फिरली आणि हाच मी उल्लेख केला होता. केतन पाटील ते कधी पलटवार करतील या मॅच मध्ये. 6 चेंडू 13ची गरज. 40 धावांचा पाठलाग करत असताना किती अवघड चाललाय. खरी जय पिंपलादेवी जय हनुमान निजे संघाची गोलंदाजी त्यांचा मुख्य अस्त्र आहे. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. चला चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बघा हेडूडने संघाचे पहिल्या डावात निजे संघाच्या 27 होत्या. 3 विकेट होत्या 4 ओव्हर मध्ये आणि हेडूडने संघाच्या 4 ओव्हर मध्ये 27 आहेत. मात्र त्यांच्या विकेट 2 गेलेत. म्हणजे शेवटच्या ओव्हरला विकेट आल्या निजे संघाच्या. आय थिंक 2 आल्या त्यामुळे 5 गेलेत. टॉस सुद्धा हेडूडनेच्या बाजूने. मात्र रोहित म्हात्रेला झेल सुटलाय ना विनोद सर. तीच खंत आता सध्या निजेच्या मनामध्ये सुरू असेल. मात्र आधी काय घडले आता ते मनात ठेवून चालणार नाहीये. 6 बॉल मध्ये 13 कसे वाचतील हा प्रयत्न तुम्हाला करायचा. आणि त्यासाठी बॉलिंग करण्यासाठी आलेत विनीत. ज्या विनीतचा मी मगाशी उल्लेख केला होता तोच विनीत. ही नामी संधी आहे विनीतकडे हिरो बनण्याची. नारीच्या स्पर्धेमध्ये हिरो ठरले होते ते. 6 चेंडू 13 धावा. मी मगाशीच उल्लेख केला होता. विनीत हा एक चांगला बॉलर आहे. नितेश पाटील यष्ट्यांच्या मागेच सध्या मास्टर माइंड. आम्ही नेहमी म्हणतो ना नितेश पाटील नाम तो सुना होगा. आता बघायचं रोहित. देवानंद पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. स्वागत आहे देवानंद पाटील आपलेही. पहिला बॉल आपण पाहिलं तर ब्लॉक हॉलला होता. हाच तर मी तुम्हाला उल्लेख केला होता की विनीत या टीमचा एक चांगला बॉलर आहे. यंगस्टर आहे, नवीन चेहरा आहे. मात्र सध्या चर्चेत आहे. हा सामना जर जय पिंपलादेवी जय हनुमान निजे टीमने जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज लेजंड क्रिकेटर देवानंद दादा पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. सुभाष पाटील यांच्याकडनं 1000 आहेत. म्हणजे 3000 रुपयाचं कॅश प्राइज मिळाले. 2000 रुपये त्यांनी दिले होते नार्वीच्या स्पर्धेत निजे टीमला जिंकल्यानंतर. अपील अपील अपील. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. हा लागणारा मोठा धक्का दयाळूकांच्या स्वरूपात हेडूडने संघाला. OUT फलंदाज बाद. बारा धावा. मॅच संपली नाहीये. मी मगाशी उल्लेख केला विनीत नाम तो सुना होगा. नार्वीच्या स्पर्धेत याच विनीतने
भारताचा बाईक सम्राट केतन मात्रेला शांत ठेवलं होतं विनोद सर, आणि त्यानंतर केतननेही कौतुक केलं होतं की मी शेवटपर्यंत थांबलो, मात्र मला जे फटके मारायचे होते ते मारून दिले नाहीयेत. काय जबरदस्त बॉलिंग करत असताना विनीत नितेश पाटील सुद्धा आमचे मित्र जोडले गेलेत निळजे गावांना, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 4 बॉल 12, पहिल्या डावात 5 विकेट, दुसऱ्या डावात 3 विकेट. मॅच रंगतदार. प्रशांत आलेत. हा लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे असं रमेश सर सांगतायत. व्हाईट बॉल. 4 बॉल 11, 40 धावा. मी मगाशी उल्लेख केला कमी धावांमध्ये मॅचेस रंगतदार होतात, आणि जर खास करून निजे संघ तुमच्या समोर आहे सहजा मॅच सरणार नाही. चला पुढच्या दोन्ही टीम्स. वाउंजे 40+ सुद्धा एक जबरदस्त संघ आहे. परेश शेठ पाटील आमचे शिवसेनेची बुलंद तोफ. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम, आणि इथे फलंदाज रनआउट. भरपूर संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात निजे संघाचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 3 बॉल 11 ची गरज आहे. कुठेही जाऊ नका. मॅच रंगतदार दिशेने. 40चं संरक्षण करेल का रुपेश मात्रे यांनी पुरस्कृत केलेला. जय पिंपला देवी, जय हनुमान निजे संघा. एक नजर टाकूया. पहिल्या डावात 5 विकेट गेले होते, दुसऱ्या डावात 4 गेले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांनी आता बघा आमचे मित्र अजय पाटील सिनियर सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. काय स्माइल आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावरती. मथुर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. रोहन पाटील, तुषार पाटील. रोहन पाटील मला वाटतं पॅकर्स होते नारीच्या स्पर्धेमध्ये, लकी पॅकर्स. रोहन पाटील या स्वागत आहे आपलं. त्यांना ट्रॉफी जिंकून दिली, भले ती 3ऱ्या क्रमांकाची असेल मात्र ट्रॉफीला महत्व आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक राजदादा पाटील. हाही चांगला बॉल आहे. काय बॉलिंग सुरू आहे सध्या तरी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र इथे विकेट तुम्हाला चालली असती ना बॉलर एंडला, कारण की 1 रन कमी झाली असती, विकेटची बरोबरी झाली असती. 2 बॉल 9, 8 चालतायत. रोहितच्या माहितीसाठी 2 चेंडू 9. पुन्हा इक्वेशन सांगतोय. निजेचे 5 विकेट गेले, हेडुडनेचे 4 गेले. टॉस हेडुडने जिंकलाय, त्यामुळे 2 बॉल मध्ये 8 चालतील. आणि त्याचमुळे नितेश सुद्धा हेच सांगत होते की बॉलर सेंडलाही विकेट तुम्हाला चालली असती ना. आता केतनला रोहितची विकेट हवी होती, कारण रोहित सध्या या मॅच मध्ये 24 वरती नाबाद आहे. काय फाईट दिली आहे. जय पिंपला देवी. आम्ही नेहमीच सांगतो जय पिंपला देवीचा आशीर्वाद मानपाडा संघाच्या पाठीशी नेहमीच राहिलाय. मात्र सध्या निजे या नावाने संघ खेळतोय, कारण की रुपेश मात्रे मानपाड्याच्या यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे निजे. त्यामुळे जय पिंपला देवी, जय हनुमान निजे संघ. 2 चेंडू आणि 9 ची गरज. जबरदस्त मॅच. इथेही फटका चांगला आहे. तिथे काय घडलंय. मिस फिल्डिंग. आलाय चौकार. लक फॅक्टर ऑन आहेत रोहित मात्रेचे, लक फॅक्टर ऑन आहेत हेडुडने संघाचे. आलाय चौकार. एक बॉल 5 ची गरज आहे आता. 4 चालतील. रोहितला चौकार मारावाच लागेल शेवटच्या बॉलवरती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर फिल्डिंग खराब कराल तर मॅच गमावावी लागू शकते. चुका आणि चुका करत असताना निजे संघ नितेश पाटील सातत्याने चर्चा करतायत. बॉलिंग सध्या तरी चांगली सुरू आहे विनीतची, मात्र फिल्डरची साथ मिळत नाही. क्रिकेटमध्ये हेच तर असतं ना, ज्या प्रकारे परिवारामध्ये आपण पाहिलं तर फॅमिलीची साथ हवी असते, तशीच क्रिकेटमध्ये फिल्डिंगची साथ असणं गरजेचं आहे. वाउंजे 40+ संघ तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या. या बॉल नंतर लगेचच तुमची सलामी जोडी मैदानात जाईल आणि मानिवली बी आपल्याला फिल्डिंग लगेच लावायची, लक्षात घ्या. पुढच्या दोन्ही टीम्स वेळ भरपूर वाया गेलाय, तो आता कव्हर करायचा आहे. वाउंजे संघ अजूनही लांब आहे, त्यामुळे त्यांना आम्ही सूचना करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 बॉल 5 ची गरज. 4 चालतील. आणि काय घडलंय. सामना जिंकलाय जय पिंपला देवी, जय हनुमान निजे संघ.